हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर. सर्वप्रथम कोशिंबीर बनवण्यासाठी आपण सर्व भाज्या एकत्रित चिरून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक टोमॅटो, 2 मोठे कांदे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या घेऊन आपण ते बारीक चिरून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण एक पातेलं घेऊन त्या पातेल्यामध्ये ह्या बारीक चिरलेल्या भाज्या, जसं की बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत. तसेच त्यामध्ये मला तर 2च मिरच्या तिखटनुसार लागतात, त्यामुळे मी 2 बारीक चिरलेली 2 मिरच्या ॲड करत आहे. तर हे सर्व मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे. यामध्येच आपण थोडं दही ॲड करणार आहोत. जसं की मी इथे 1 वाटी दही ॲड केलेलं आहे माझ्या अंदाजानुसार. तसं तुम्हाला जेवढं तुमचं प्रमाण असेल तेवढ्या प्रमाणामध्ये दही ॲड करून घेऊ शकता तुम्ही. यामध्ये तुम्ही बघत आहात की आपण ह्या दह्यामध्ये थोडंसं आपल्या चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत. हे सर्व आपण एकत्रित करत आहोत. दह्याचं प्रमाण मी थोडंसंच घेतलेलं आहे, कारण की थोडंफार दही मी शिल्लक ठेवलेलं आहे. जर मला वाटलं की दही खूप पातळ झाले तर मी अजून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता की किती छान स्ट्रक्चर आलं आहे आपल्या कोशिंबीरला. पण ह्याच्यामध्ये अजून थोडं दही ॲड करायची गरज पडेल असं मला वाटतं आहे. तरी पण यामध्ये आता आपण थोडंसं जिरे ॲड करणार आहोत. तसंच थोडंसं अजून मीठ ॲड करणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत. हे एकजीव झाल्यानंतर थोडा वेळ मुरायला ठेवणार आहोत आपण. मुरलेलं कोशिंबीरची टेस्ट खूपच टेस्टी असते. हे कोशिंबीर आपण मसाले भात किंवा बिर्याणीसोबत सर्व करणार आहोत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.